रक्षाबंधनाच्या दिवशी आमदार प्रकाश सुर्वेंच्या हस्ते भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेत। रक्षाबंधन कार्यक्रमावेळी महिलांनी प्रकाश सुर्वेंचं औक्षण करत राखी बांधली। यावेळी महिलांनी प्रकाश सुर्वे यांना राखी बांधले तर प्रकाश सुर्वेंच्या हस्ते महिलांना साड्या भेट देण्यात आल्या। भगिनींना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ती प्रकाश सुर्वे यांच्या मार्फत सोडवली जाईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आणि यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री सहायता निधीचे त्यावेळी किती पैसे देण्यात आले आणि आता आमचे मुख्यमंत्री झाल्यावर 250 कोटी रुपये वाटण्यात आले। याच्यावरून समजतं कोण देणार आहे आणि कोण घेणार आहे। तो लेना बँक आहे और एकनाथ शिंदे देना बँक आहे। त्यामुळे यांनी किती रुपये पडले यांनी काही असर होणार नाही। आता त्यांच्या पोटात दुखतंय, वैफल्यग्रस्त झालेत म्हणून ते असे बोलतायत आणि त्यांचं सरकार येणार नाही आहे म्हणून ते काय बोलतात। पण आमच्या मुख्यमंत्री सांगितलंय आमचं सरकार आलं आणि सरकार चांगलं ताकद दिली आम्ही ते सुद्धा पैसे त्यांनी तुम्ही काय त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ।